मम्मीजींची आठवण येऊन राहिली. पुढच्या वेळेस त्यांची आठवण आली ना का तडक इथे निघून यायचं. येस मॅम. यावर्षी ना नाताळ आपण इथेच साजरा करू. यू मीन क्रिसमस? तुम्ही क्रिसमस सेलिब्रेट करणार? आवता लाडू खाऊन आमची दिवाळी साजरी करते ना, आम्ही केक खाऊन नाताळ साजरा करू. मॅम खूप मजा येईल. आणि आजकाल सगळेच एकमेकांचे फेस्टिवल सेलिब्रेट करतात ना. अगं चांगलंच राहते ना. प्रत्येकाच्या धर्मात जे जे चांगलं आहे ते घ्यावं, चांगलं घ्यावं, चांगलं द्यावं. वाईट कमी करण्यापेक्षा चांगलंच वाढवा ना. प्रकाश वाढला की अंधार आपोआपच कमी होऊन जातो आहे ना. जेनी खा ना. अगं तू तर काहीच खाऊन नाही राहिली. मीच बनवते तुला लाडू. नको नाही आकर कसं झालंय? ऑसम. बापा लाडवावर ना आठवलं. जेनी माझं एक काम करशील का? बोला. मी ना ऑफिसातल्या सगळ्यांसाठीच ना थोडा थोडा फराळ भरून ठेवलाय. म्हणजे पानवलकर साहेब, आनंद भाऊजी, रघु आणि शन्यासाठी सुद्धा. काय ग? अगं ए हळू पाणी पी. शनायासाठी नाही म्हणजे मला माहिती आहे ती जरा सर्किट आहे. आता काय करणार, आई बापा विना पोर एकटी दुकटी राहते. तिला घरचा दिवाळीचा फराळ मिळाला तर आनंदच होऊन जाईल ना. हा थांब देते तुला. थांब तुला या डब्यात टाकून देते. हा अगं बैताडाचे शने आपण. हा मी तिला त्या दिवशी म्हंटल की तू आता खाऊनच जा, तर तिला फारच सवय बाई बाहेरचं खायची. राधिका मॅम शनायाचा किती विचार करतायत. तिची दिवाळी हॅपी व्हायला हवी म्हणून फराळ बांधून देत आहेत. बट शनाया ती त्यांच्याच आयुष्यात आग लावायला निघाली आहे. मॅम किती इनोसेंट आहे. कुणी इतकंही साधं असू नये. यांना सर आणि शनायाविषयी कळेल तेव्हा काय होईल मॅमचं? ओ गॉड प्लीज सेव्ह हर. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते.